महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध आणि चमत्कारिक 10 मंदिरे। मित्रांनो, महाराष्ट्र ही संतांची आणि शूरवीरांची भूमी आहे। आपल्या महाराष्ट्रात अशी अनेक मंदिरे आहेत ज्यांचा इतिहास शेकडो वर्ष जुना आहे आणि तिथले चमत्कार विज्ञानालाही थक्क करणारे आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील अशाच टॉप 10 सर्वात प्रसिद्ध आणि चमत्कारिक मंदिरांबद्दल जाणून घेणार आहोत, जिथे भक्तांना आजही साक्षात देवांची प्रचिती होते। व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनल आणि पेजवर नवीन असाल तर फॉलो सबस्क्राइब करून व्हिडिओला एक लाईक नक्की करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। नंबर 10, श्री भीमाशंकर मंदिर। पुणे जिल्ह्यातील सह्याद्रीच्या घनदाट जंगलात वसलेले भीमाशंकर हे भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे। हे मंदिर अतिशय प्राचीन असून इथले निसर्ग सौंदर्य डोळ्यांचे पारणे फेडणारे आहे। या शिवलिंगावर सतत नैसर्गिकरित्या पाण्याचा अभिषेक होत असतो आणि याच ठिकाणाहून भीमा नदीचा उगम होतो। पौराणिक कथेनुसार भगवान शंकराने त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाचा वध केल्यानंतर त्यांना आलेला घाम म्हणजेच ही भीमा नदी होय। आजही इथे साक्षात भगवान शिवाचा वास आहे असे मानले जाते। नंबर 9, श्री ज्योतिबा मंदिर। कोल्हापूर जवळील वाडी रत्नागिरी डोंगरावर वसलेले ज्योतिबा मंदिर हे दख्खनचा राजा म्हणून ओळखले जाते। हे मंदिर आणि संपूर्ण परिसर कायम गुलाबी रंगाने गुलालाने न्हावून निघालेला असतो। ज्योतिबा हे केदारनाथचे रूप मानले जाते। या मंदिरात दर रविवारी आणि चैत्र पौर्णिमेला लाखो भाविक येतात। येथील चमत्कार असा मानला जातो की कितीही मोठा आजार किंवा संकट असू दे, ज्योतिबाच्या दर्शनाने आणि तिथल्या भंडाऱ्याने सर्व दुःखे दूर होतात। नंबर 8, श्री गजानन महाराज मंदिर। विदर्भातील शेगाव येथे असलेले श्री गजानन महाराज मंदिर हे महाराष्ट्रातील सर्वात स्वच्छ आणि शिस्तबद्ध मंदिरांपैकी एक आहे। गजानन महाराजांनी त्यांच्या काळात कोरड्या विहिरीत पाणी आणणे, अग्नीतून स्वरूप बाहेर येणे असे अनेक चमत्कार केले आहेत। आजही या मंदिरात गेल्यावर भाविकांना महाराजांच्या अस्तित्वाची जाणीव होते। इथले व्यवस्थापन आणि महाप्रसाद एवढा अद्भुत आहे की तो एक प्रकारचा चमत्कारच वाटतो। नंबर 7, श्री त्र्यंबकेश्वर मंदिर। नाशिक जवळील त्र्यंबकेश्वर हे भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक अतिशय आगळेवेगळे देवस्थान आहे। या ज्योतिर्लिंगाचा सर्वात मोठा चमत्कार म्हणजे येथील पिंडीमध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवांचे चेहरे पाहायला मिळतात, जे इतर कोणत्याही ज्योतिर्लिंगात दिसत नाहीत। तसेच या शिवलिंगातून सतत पाण्याचा नैसर्गिक प्रवाह वाहत असतो, ज्याला गोदावरी नदीचा उगम मानले जाते। येथील वातावरण अतिशय रहस्यमयी आणि आध्यात्मिक ऊर्जेने भरलेले आहे। नंबर 6, श्री सिद्धिविनायक मंदिर। मुंबईतील प्रभादेवी येथे असलेले सिद्धिविनायक मंदिर हे महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध आणि श्रीमंत गणपती मंदिरांपैकी एक आहे। हा गणपती नवसाचा गणपती म्हणून ओळखला जातो। या मूर्तीची सोंड उजव्या बाजूला वळलेली असून उजव्या सोंडेचा गणपती अतिशय कडक आणि जागृत मानला जातो। सर्वसामान्यांपासून ते मोठमोठ्या बॉलिवूड सेलिब्रिटींपर्यंत सर्वजण आपले कोणतेही नवीन काम सुरू करण्यापूर्वी सिद्धिविनायकाचे दर्शन घेण्यासाठी आवर्जून येतात आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात असा त्यांचा विश्वास आहे। नंबर 5, श्री साईबाबा मंदिर। सबका मालिक एक असा महामंत्र देणारे श्री साईबाबा यांचे शिर्डीतील मंदिर केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर जगभर प्रसिद्ध आहे। साईबाबांनी आपल्या हयातीत पाण्याने दिवे लावणे, आजारी लोकांना नुसत्या स्पर्शाने किंवा उदीने बरे करणे असे अनेक चमत्कार केले होते। आजही लाखो भक्तांना संकटाच्या वेळी साईबाबांच्या अस्तित्वाची आणि त्यांच्या कृपेची प्रचिती होते। या मंदिरात मिळणारी शांतता आणि तिथली ऊर्जा खरोखरच शब्दाच्या पलीकडे आहे। नंबर 4, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर। महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले पंढरपूरचे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे वारकरी संप्रदायाचे मुख्य केंद्र आहे। पुंडलिक नावाच्या परम भक्ताने आपल्या आई वडिलांची सेवा करताना देवाला थांबण्यासाठी जी वीट भिरकावली होती, त्याच विठेवर साक्षात पांडुरंग आजही 28 युगे उभा आहे। हा या मंदिराचा सर्वात मोठा चमत्कार मानला जातो। आषाढी आणि कार्तिकी एकादशीला इथे जो भक्तीचा महासागर उसळतो तो पाहून कोणत्याही व्यक्तीच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही। नंबर 3, श्री शनी शिंगणापूर। अहिल्यानगर जिल्ह्यातील शनी शिंगणापूर हे संपूर्ण जगात एका अनोख्या चमत्कारासाठी प्रसिद्ध आहे। या गावात कोणत्याही घराला, दुकानाला किंवा बँकेला दरवाजे आणि कुलूप नाहीत। येथील लोकांची अशी अटळ श्रद्धा आहे की साक्षात शनिदेव या गावाची आणि त्याच्या संपत्तीची चोरांपासून रक्षा करतात। जर कोणी चोरी करण्याचा प्रयत्न केला तर त्याला शनिदेवाच्या प्रकोपाला सामोरे जावे लागते। असे अनेक अनुभव स्थानिकांनी घेतले आहेत। हे एक उघड्यावर असलेले स्वयंभू देवस्थान असून येथे शनिदेवाची पाषाणाची भव्य मूर्ती आहे। नंबर 2, श्री महालक्ष्मी मंदिर। कोल्हापूरची अंबाबाई ही महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी एक अतिशय जागृत पीठ आहे। या मंदिराचे बांधकाम इतके शास्त्रशुद्ध आणि अद्वितीय आहे की इथे दरवर्षी किरणोत्सव नावाचा अद्भुत निसर्ग चमत्कार पाहायला मिळतो। नोव्हेंबर आणि जानेवारी महिन्यात मावळत्या सूर्याची किरणे महाद्वारातून थेट प्रवेश करतात
आणि हळूहळू देवीच्या चरणापासून ते चेहऱ्यापर्यंत मूर्तीला सोनेरी किरणाचा अभिषेक घालतात। हा क्षण पाहण्यासाठी लाखो भाविक कोल्हापुरात गर्दी करतात। नंबर 1, तुळजाभवानी माता मंदिर। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे कुलदैवत असलेली तुळजाभवानी माता हे भक्तांच्या नवसाला पावणारी देवी म्हणून ओळखली जाते। धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथे हे स्वयंभू आणि जागृत देवस्थान आहे। असे म्हटले जाते की देवीने स्वतः शिवरायांना दृष्टांत देऊन भवानी तलवार दिली होती। या मंदिरातील मूर्ती चल असून वर्षातून काही विशिष्ट दिवशी देवीची मूर्ती पलंगावर झोपवली जाते आणि आजही देवी साक्षात विश्रांती घेती अशी भक्तांची नितांत श्रद्धा आहे। तर मित्रांनो, ही होती महाराष्ट्रातील टॉप 10 सर्वात चमत्कारिक आणि प्रसिद्ध मंदिरे। यापैकी कोणत्या मंदिरात तुम्ही दर्शन घेतले आहे किंवा तुम्हाला कुठे जायला आवडेल ते आम्हाला खाली कमेंट्स मध्ये नक्की सांगा। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका।